म्हटलं की डोळ्यासमोर येतो हापूस आंबा, समुद्र, हिरवाई. पण या सुंदर कोकणाच्या आत काय चाललंय हे फार कमी लोकांना माहीत आहे. एका छोट्या गावचं उदाहरण घ्या. लोकसंख्या फक्त 700, पण त्यात 300 नेपाळी कामगार. का? कारण कोकणात काम करायला स्थानिक माणूसही उरलेला नाही. आज परिस्थिती अशी आहे की आंबा बागायतदारांकडे 100 कोटींचं उत्पन्न आहे, पण त्यातले 8 कोटी रुपये थेट कोकणाबाहेर जातात. कसं? नेपाळी कामगारांचा पगार 6 महिन्यात जवळपास 2.7 कोटी, खते, औषधे आणखी 3 कोटी, पेट्या, ट्रान्सपोर्ट, दलाली 2 कोटी. म्हणजेच मेहनत कोकणात पण पैसा बाहेर. आणि दुसऱ्या बाजूला कोकणातला तरुण कुठे आहे? तो मुंबईत आहे, पुण्यात आहे. 15 ते 20 हजारच्या नोकरीसाठी झोपडपट्टीत राहतोय, लोकल ट्रेनमध्ये जीव धोक्यात घालतोय. आणि सगळ्यात मोठा धक्का, कोकणातल्या मुलींनाही कोकणात राहायचं नाही. शेती करणाऱ्या मुलांशी लग्न करायला तयार नाहीत. म्हणजे कोकण श्रीमंत आहे, पण मानसिकता गरीब झाली आहे. दरम्यान लाखो नेपाळी कामगार 6 महिने येतात आणि कोकणची संपूर्ण आंबा शेती त्यांच्यावर चालते. ते नाही आले तर आंबा शेती बंदच पडेल, इतकी बिकट परिस्थिती. सरकारची धोरणं अपुरी. आंबा, काजू बोर्ड अजूनही प्रभावी नाही. माकडांचा त्रास वेगळाच. आणि या सगळ्याचा परिणाम काय? पुढच्या पिढीला कोकणात राहायचंच नाही. हा फक्त आर्थिक प्रश्न नाही, हा कोकणच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आता प्रश्न एकच, कोकण वाचवायचं कसं आणि कोण करणार सुरुवात? रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.